पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, ताजमहालची उंची किती आहे? ताजमहालची उंची किती आहे? आपले पर्याय आहेत: 1. 72 मीटर, बी. 74 मीटर, सी. 80 मीटर, डी. 73 मीटर। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. 73 मीटर। प्रश्न 2, गंगा नदी भारतातील किती राज्यात वाहते? गंगा नदी भारतातील किती राज्यात वाहते? आपले पर्याय आहेत: ए. 8 राज्यांत, बी. 7 राज्यांत, सी. 5 राज्यांत, डी. 2 राज्यांत। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. 5 राज्यांत। प्रश्न 3, पहिला रंगीत कॅमेराचा शोधला कोणत्या साली लावला गेला? पहिला रंगीत कॅमेराचा शोधला कोणत्या साली लावला गेला? आपले पर्याय आहेत: ए. 1960 मध्ये, बी. 1972 मध्ये, सी. 1975 मध्ये, डी. 1980 मध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. 1960 मध्ये। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? आपले पर्याय आहेत: ए. दिल्ली, बी. बिहार, सी. उत्तर प्रदेश, डी. हरियाणा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. हरियाणा। प्रश्न 5, भारतात पहिल्या निवडणुका कधी झाल्या? भारतात पहिल्या निवडणुका कधी झाल्या? आपले पर्याय आहेत: ए. 1952 मध्ये, बी. 1954 मध्ये, सी. 1955 मध्ये, डी. 1948 मध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. 1952 मध्ये। प्रश्न 6, बँक आपल्याला खालीलपैकी कोणती सेवा प्रदान करते? बँक आपल्याला खालीलपैकी कोणती सेवा प्रदान करते? आपले पर्याय आहेत: ए. केंद्रीय सेवा, बी. थेट सेवा, सी. वित्तीय सेवा, डी. ई. तर तुमचे बरोबर उत्तर असेल सी. वित्तीय सेवा। प्रश्न 7, मारो फिरंगी को ही घोषणा कोणी दिली? मारो फिरंगी को ही घोषणा कोणी दिली? आपले पर्याय आहेत: एक. महात्मा गांधीजी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. चंद्रशेखर आझाद, डी. मंगल पांडे। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. मंगल पांडे। प्रश्न 8, विटॅमिन डी कशापासून मिळते? विटॅमिन डी कशापासून मिळते? आपले पर्याय आहेत: ए. केशर, बी. केळी, सी. आंबा, डी. सूर्या। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. सूर्या। प्रश्न 9, कोथिंबिरीची चटणी खाल्याने शरीराचा कोणता आजार बरा होतो? कोथिंबिरीची चटणी खाल्याने शरीराचा कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए. मूतखडा, बी. ब्लड शुगर, सी. त्वचारोग, डी. मधुमेह। तुमचे बरोबर उत्तर असेल पर्याय सी. त्वचारोग व डी. मधुमेह। कोथिंबिरीची चटणी शरीरासाठी खूप गुणकारी असते। पोटातील समस्यापासून त्याने आराम मिळतो। कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने त्वचेवर पुरळ आणि त्वचारोग यांसारखे आजार दूर राहतात। मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी कोथिंबीरचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते। प्रश्न 10, मास्टर ब्लास्टर म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? मास्टर ब्लास्टर म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? आपले पर्याय आहेत: ए. धोनी, बी. सचिन, सी. कोहली, डी. सुरेश रैना। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे।
कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.